आंदोलन करतो तो आतंकवादी आहे, होय तो आतंकवादी आहे। तुम्ही निर्माण केलेल्या आतंकाच्या विरोधात जो वाद पेटलेला आहे तो विद्यार्थी या जंतर मंतर येथे उभा आहे। अनेक गोष्टी तुम्ही म्हणता की यापूर्वी परीक्षा घोटाळे झाले नाही का, तर होय यापूर्वी सुद्धा परीक्षा घोटाळे झालेले आहेत आणि हे तुमच्याच काळामध्ये झालेले आहेत। आपणा सर्वांना या गोष्टीचा विसर पडला असेल, पण या देशातला सगळ्यात मोठा शैक्षणिक घोटाळा हा कुठे झाला असेल तर तो मध्य प्रदेश राज्यामध्ये व्यापम घोटाळ्याच्या स्वरूपात भाजप शासनाच्या वेळेला झालेला आहे। 2004 ते 2018 पर्यंत भाजप सरकार मध्य प्रदेशमध्ये होती आणि हा व्यापम घोटाळा आजही इतका किचकट आणि कॉम्प्लेक्स आहे की याचं सत्य बाहेर पडलेलं नाही। साधारणपणे 25 ते 30 वेगवेगळ्या एजन्सीच्या रिपोर्टच्या माध्यमातून लोकांचा बळी या व्यापमच्या घोटाळ्यामध्ये झालेला आहे। नीट याचीच पुनरावृत्ती आहे। याचाच अर्थ असा, भाजप डंके की चोट पे म्हणत आहे की आम्ही भ्रष्टाचार करत आहोत, भाजप डंके की चोट पर म्हणत आहे की आम्ही चोरी करत आहोत। आणि जर हे होत असेल तर कालपर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये ज्याला सीजेपी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन होत होतं, आता त्याची व्याप्ती व्यापक झालेली आहे आणि राहुल गांधी, अखिलेश यादवजी आणि या देशातील विविध लोकतांत्रिक संस्था आज जर रस्त्यावर येत असतील तर चुकीचं काही नाही। याच्यामध्ये सामान्य नागरिक सुद्धा येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरणार आहे, याबद्दल दुमत असू नये आणि आलंच पाहिजे। नीटच्या पेपर्स मध्ये ज्या पद्धतीने घोटाळा झाला याच्यात सुद्धा 20 ते 22 मुलांचा नाहक बळी गेलेला आहे। पालकांची प्रतिक्रिया अशी आलेली आहे की माझा मुलगा ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांनी हसत हसत जेईई मेन्स एक्झाम क्रॅक केलेली, त्याला नीट द्यायची होती। जेईई मेन्स म्हणजे या पृथ्वी तलातील अत्यंत कठीण परीक्षांपैकी एक। तर ब्रेन ड्रेन आता करायची गरज नाही, ब्रेन ड्रेन असाच सुसाईडच्या माध्यमातून होत आहे। भाजप सरकारला मारायची पण गरज नाही। सगळे जे इकडचे तरुण आहेत, नौजवान साथी आहेत, हे स्वतः आत्महत्या करत आहेत, याच्यापेक्षा देशाचं दुर्दैव नाही। आणि जसं राहुल गांधीजींनी म्हटलेलं आहे की देशातील सगळ्यात मोठे अँटी युथ पंतप्रधान कोणी आजपर्यंत भारताच्या स्वातंत्र्यामध्ये झाले असतील तर दॅट इज नरेंद्र मोदी। दिस गव्हर्नमेंट इज रिग्रेसिव्ह, रिप्रेसिव्ह अँड रेट्रोस्पेक्टिव्ह इन इट्स ऍक्शन, हे आपल्याला ओळखलं पाहिजे। आणि या देशामध्ये पोलीस जी आहे ती तुम्ही जर संविधान बघितलं तर त्याच्या स्टेट लिस्ट मध्ये येतं। महाराष्ट्र पोलीस पुरोगामी आहे, इथे सुद्धा मोर्चे आंदोलन होतात, पण अनेक दशकांमध्ये अशा पद्धतीचं व्हायलेंट आणि हिंसक आंदोलन आणि पोलिसांची प्रतिक्रिया कधी आली नाही। दिल्लीमध्ये का, हे समजणं या ठिकाणी गरजेचं आहे, कारण की दिल्ली पोलीस ही डायरेक्ट एलजीला रिपोर्ट करते, केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे, आणि एलजी मिनिस्ट्री ऑफ होमला रिपोर्ट करतं, म्हणजे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा। ज्या पद्धतीनं आपल्या लोकल मीडियाने जे कव्हरेज दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला कळलेलं आहे की तिकडे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या महिलांवर सेक्शुअल असॉल्ट झालेले आहेत। ज्या पद्धतीनं बांबूचा अटॅक करण्यात आलेला आहे ते मी या कॅमेऱ्यामध्ये व्यक्त करू शकत नाही। त्याच्याशिवाय एक डीसीपी लेवलचा ऑफिसर, डीसीपी लेवलचा ऑफिसर एका महिला जाऊन स्लॅप करतो, थोबाडीत देतो। हे काय चाललंय? 10 वर्षाच्या मुलाच्या थोबाडीत दिलेलं आहे। म्हणजे जनरल रेजिनाल्ड डॉयरने जे केलेलं आहे, जनरल डायर 1919 13 एप्रिलला जे झालेलं आहे त्याची पुनरावृत्ती या 2026 मध्ये झालेली आहे। म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी या 150 कोटीच्या देशामध्ये अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी आणि इंटेग्रिटीच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे। आणि मी तर या पलीकडेही जाऊन म्हणतो देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी सुद्धा याची जबाबदारी घेतली पाहिजे। इन्कलाब जिंदाबाद।